श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, आज तुझ्या वेदनेचा अंत निश्चित करण्यासाठी मी तुझ्यापुढे हा संदेश पाठवला आहे. कदाचित तुम्हाला माहीत असेल की तुम्ही काही मागील काळात जे मागितले होते ते काही कारणांमुळे तुमच्यापर्यंत येऊ शकले नाही. त्याचे कारण जाणण्याची आता आवश्यकता नाही, कारण आता ते तुमच्याजवळ लवकरच पोहोचवण्यात येत आहे. अगदी तुमची प्रतीक्षा असो अथवा नसो तरी देखील ते तुम्हाला दिल्या जाणार आहे. तुमच्या प्रतीक्षेचा अंत निश्चित आहे. हे 24 तास तुमच्यासाठी मोठा आनंद देणारे, तुमच्यासाठी उत्साहाचे ठरणार आहे. या 24 तासात तुम्ही सर्व काही ते प्राप्त कराल जी तुमची इच्छा व्यक्त करत आहे. मला माहीत आहे की काही व्यक्तींचा, काही माझ्या बाळांचा त्यावर कधीकधी विश्वासही बसत नाही की इतक्या आशीर्वादाने मी भरल्या जात आहे. कदाचित हे माझे सौभाग्य आहे की दैवी आशीर्वाद आहे. कदाचित तुमच्या जीवनात जे काही प्रवेश करत आहे ते सर्व काही तुमचे आनंद वाढवण्यासाठी आहे, तुमच्या प्रगतीसाठी आहे आणि तुमच्या जीवनातील सर्वोच्च प्रगतीसाठी आहे. तेव्हा ते येणारे सर्व काही स्वीकार करा, आनंदी व्हा आणि आनंदी राहा. कधीकधी तुमच्या मनाला कोणत्या गोष्टींनी वैताग येतो, चिंता येतात, त्रास होतो. त्या होणाऱ्या सर्व गोष्टी, काळजी मी आज तुमच्यापासून दूर नेण्यासाठी हा संदेश तुम्हाला पुरवत आहे. जर तुम्ही या संदेशाच्या शेवटपर्यंत हा संदेश स्वीकार करत असाल तर तुमच्यासाठी आशीर्वाद, चमत्कार घडू लागतील. जे तुम्हाला इच्छित आहे ते लाभण्याची मोठी संधी प्राप्त होईल. अजूनही वेळ गेलेली नाही. मोठ्या संधी येत आहे. चुकू नका त्या स्वीकार करण्यास. तुम्ही जर तयार असाल तर काही गोष्टी घडतील, काही घटना घडतील ज्या तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे त्यांना आपल्या जवळ बोलवाल, कारण तुम्ही तो आकर्षणाचा नियम करत आहात. तुम्ही जे काही इच्छित मागत आहात ते या संपूर्ण ब्रह्मांडात तुमच्या इच्छा व्यक्त केल्यामुळे होत आहे. जे बदल घडणार आहेत ते तुमच्यासाठी शुभ, आनंदकारक आणि शुभ परिणामकारक आहेत. जर तुम्ही आज हा दिव्य पवित्र संदेश शेवटपर्यंत पुढील काही मिनिटे ऐकत असाल तर तुमची ऊर्जा वाढू लागेल. तुम्ही सकारात्मक व्हाल. तुम्ही त्या गोष्टींपासून दूर नसाल ज्या तुमच्यासाठी आज स्वप्न आहेत. तुम्ही त्या स्वप्नातल्या सर्व काही गोष्टींना आकर्षित करत असाल. कुणासाठी ते एखादे स्वप्नातील घर असेल. त्या घरातील प्रत्येक जागा तुम्ही रेखाटलेली असेल, तुम्ही तुमच्या स्वप्नात पाहिलेली असेल. तेच तुमचे स्वप्न साकार घेईल आणि तुम्ही त्याचा आनंद घ्याल. होय, ती वास्तू तुमच्यासाठी शुभ आणि लाभ आणणारी असेल. जर तुम्ही हे तुमचे स्वप्न साकार रूपात पाहू इच्छित असाल तर होय देवा, मी माझ्या स्वप्नांसाठी आज तयार आहे. मला ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी, ते परिश्रम घेण्यासाठी आणि त्या चमत्कारांसाठी तयार करा. मी तयार आहे ते सर्व काही येणारे आशीर्वाद स्वीकारण्यासाठी, असे तत्परतेने म्हणा आणि मग बघा होणारा चमत्कार. तुम्ही ते सर्व काही चमत्कार आकर्षित करत असाल. होय, जे कोणी माझे प्रिय बाळ या क्षणाला हा दैवी संदेश ऐकत आहे त्यांच्या वास्तूत अनेक शुभ परिणाम दिसून येऊ लागतील. तुम्ही तुमच्या आयुष्यात ते शुभ परिणाम अनुभव करणार आहात. जिथे जिथे कोणी माझे भक्त हा संदेश ऐकत आहे तिथली जागा पवित्र होईल. ऐकणारे मन, हृदय पवित्र होईल आणि त्यांच्या
पवित्र हृदयात माझी मूर्ती कायम स्वरूपी कोरल्या जाईल. जर तू आजचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहेस तर तू माझा प्रिय बाळ आहेस. पुढील काही क्षण तुझ्यासाठी महत्त्वाचे संदेश देणारे आहेत. तेव्हा पुढील काही मिनिटे हा संदेश एकाग्र मनाने एकांतात ऐकत राहा. तुझ्या मनावर याचा शुभ परिणाम होणार आहे. तुझ्या जीवनावर जे चमत्कारिक आशीर्वाद मी देऊ करत आहे त्यासाठी तू आणि तुझ्या घरातील प्रत्येक सदस्य उपस्थित आहे. कारण आता तो सध्या सर्व काही आशीर्वादाने भरल्या जात आहे. प्रत्येक सदस्य हा तुझ्या जीवनातील अमूल्य आणि आनंदकारक ते क्षण प्राप्त करणार आहे ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात. तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात मी भरभराट सुख आणि आनंद प्रदान करतो. मी माझ्या भक्तांच्या आणि भक्तांच्या सहकुटुंबाला आशीर्वादाने भरतो. प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही ऐकत आहात तर तुम्ही परम सौभाग्यशाली आहात. कारण दैवी कृपेनेच हा संदेश तुमच्यापुढे येऊन थांबला आहे. तुम्ही स्वामींना नतमस्तक आहात. स्वामींची कृपा वारंवार तुमच्यावर, तुमच्या सहकुटुंबावर होत आहे. याचाच शुभ परिणाम आणि संकेत देणारा हा दिव्य संदेश तुमच्यापुढे येऊन थांबला आहे. त्याचा स्वीकार मनपूर्वक करा. कधीकधी तुमच्या मनातील एखादा प्रश्न सहजतेने इथे सोडवला जाईल, तर काही प्रश्न हे वेळ आल्यावर सोडवल्या जातील. याचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल. तुम्ही स्वामींची भक्ती करता, मनोभावे प्रार्थना करता, म्हणूनच हा दैवी संदेश तुमच्यापुढे आला आहे. तुम्ही जी काही स्वप्न क्षितिजावर पाहण्याचा प्रयत्न करत आहात ते सर्व काही स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही नक्कीच प्राप्त कराल. हा ठाम विश्वास ठेवा. दैवी कृपा होते. कधीकधी ती लगेचच दिसत नाही, पण त्याचे शुभ परिणाम संकेत मात्र दिसू लागतात. त्याचप्रमाणे हा शुभ संकेत तुमच्या पुढे येऊन थांबला आहे. याचाच अर्थ तुमच्या आयुष्यात, जीवनात काहीतरी सुखद, परिणामकारक, आनंदकारक घटना घडणार आहे. तुम्ही त्या आनंदासाठी तयार आहात? ते स्वीकारण्यासाठी तयार आहात? जर तयार असाल तर आत्ताच होय म्हणा आणि ते स्वीकारण्यास सुरुवात करा. तुमच्या मनातून आज स्वामी कायमची भीती, कष्ट, त्रास आणि जीवनातील जे काही संघर्ष आहे ते संपवणारे आशीर्वाद देत आहे. जो कोणी भक्त या क्षणाला हा दैवी कृपेचा संदेश ऐकत असेल त्याच्या जीवनातून, आयुष्यातून दुःख, त्रास, क्लेश संपावे यासाठी स्वामींना प्रार्थना करा. कारण प्रार्थना ही स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचते. स्वामी म्हणतात, हम गया नहीं जिंदा है. या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव. मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. माझे कार्य तुला आजच स्पष्टपणे दिसावे याची जरुरी नाही, पण उद्या त्याचे शुभ परिणाम तुझ्या आयुष्यात तुला दिसणार आहेत. माझ्या प्रिय बाळा, मला तुझी मदत करायची आहे. ती कुठल्याही क्षणी तुझ्यापर्यंत येऊन पोहोचणार आहे. तू ज्या क्षणांची वाट पाहत आहेस ते विलक्षण क्षण तुझी वाट पाहत आहेत. होय, ते तुझ्या मार्गात आहे. पुढे चालत राहा. तुम्ही तुमच्या त्या दुर्दैवावर पाय ठेवून पुढे चालत आहात. कारण आता तुमच्या भविष्यात फक्त आनंद आणि आनंदच आहे. ती भीती नष्ट झाली आहे. कारण मी ती तुमच्याकडून नष्ट केली आहे. होय, तुम्ही सत्य ऐकत आहात. कारण आता इथून पुढे तुमच्या जीवनात सुख, आनंद बहरणार आहे. तुम्ही जे काही प्रयत्न केले आहेत मग ते यशाच्या दिशेने नेणारे असतील. तुम्ही जेव्हा जेव्हा प्रयत्न करू पाहता तेव्हा मोठे यश तुमच्यासाठी येते. कुणी तुमचा कितीही विरोध केला, तुमच्यासाठी कितीही वाईट विचार केले किंवा तुमच्यासाठी कितीही नकारात्मक बाजू मांडल्यात, तरीही तुमचे शत्रू विजयी होणार नाहीत.
कारण मी निश्चित करतो तुमचा विजय. पुढील विजेता मी तुलाच घोषित करणार आहे. त्या विजयासाठी मी तुझे नाव घोषित करतो. जर तू आजचा हा दिव्य पवित्र संदेश एकाग्र मनाने ऐकत असशील तर तुझ्यावर माझी दैवी कृपा होत आहे याचा विचार कर. जेव्हा तू विचारात हे घेशील, तुझ्या स्वप्नांमध्ये तू पाहशील की तूच विजयी झाला आहेस, तेव्हा तुझे हे स्वप्न साकार रूप घेताना तुला दिसून येईल. बाळा, तुझ्यासाठी माझे कार्य सुरू झाले आहे. तू स्वतःला कधीही हरवून बसू नकोस, कारण तुझा जिंकण्याची वेळ आली आहे. तुझे अपेक्षित यश तुझ्यासाठी वाट पाहत आहे. पुढील पाऊल उचलताना तू आता तुझ्या नकारात्मक विचारांना तुझ्या पायाखाली तुडवून पुढे जायचे आहे. कारण त्या नकारात्मक विचारांनी पुन्हा कधीही डोके वर काढू नये यासाठीच तू तुझ्या पावलांच्या खाली ते दाबून टाकायचे आहे आणि ते कायमस्वरूपी नष्ट होणार आहेत यावर विचार करायचा आहे. तुझे ते नकारात्मक विचार कधीही तुझ्यापुढे परत येणार नाहीत, कारण तू स्वतः त्यांना नष्ट केला आहे याचा विचारच तुला पुढे नेणारा असेल. होय, तू सत्य ऐकत आहेस माझ्या बाळा. तुम्ही जेव्हा सकारात्मक विचार कराल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी पुन्हा पुन्हा नवीन संधी येण्याचे आणि तुम्ही ती स्वीकारण्याच्या संधी निर्माण होऊ लागतील. जर तुम्ही त्या संधींसाठी तयार केल्या जात आहात तर सज्ज व्हा. नवीन संधी तुमच्या द्वारात पाठवल्या जातील. तुम्ही त्या आनंदाने स्वीकार कराव्या अशा परमेश्वराची भेटवस्तू म्हणून त्यांना स्वीकार कराव्या. त्या तुमच्या जीवनात तुम्हाला पुढे नेणाऱ्या असतील, तुम्हाला प्रगतीची दिशा दाखवणाऱ्या असतील. त्या तुमच्या इच्छा असू शकतात किंवा कुणी काही मागितलेले असू शकते. जेव्हा देव देतो तेव्हा तुम्ही ते स्वीकार करावे. कुणासाठी कधीकधी ते नाते असू शकते किंवा केलेली इच्छा व्यक्त ती असू शकते. जर तुम्ही तुमच्या देवावर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच होय देवा, मी तुमच्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो, करतो असे म्हणा. आजचा दिवस तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा आहे. आनंद तुमच्यासाठीच येत आहे. हा आनंद तुम्ही कधीतरी परमेश्वराकडे प्रार्थनेद्वारे मागितलेला आहे. त्यामुळेच परमेश्वर अखंड स्वरूपाचा आनंद तुम्हाला देऊ करत आहे. कुणाकडे ती एखादी आनंदाची बातमी असेल, कुणासाठी ते एखादे नवीन कार्य असेल, कुणासाठी ते एखादे जपायचे नाते असेल, कुणासाठी ते प्रेम असू शकते, कुणासाठी एखादी मोठी इच्छा असू शकते. ज्यांनी ज्या ज्या इच्छा व्यक्त केल्या आहेत ते ते त्यांच्यासाठी मिळणार आहे. जेव्हा तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास ठेवता तेव्हा चमत्कार तुमच्या दिशेने प्रवाहित करण्यासाठी देवाला एक क्षणाचाही विलंब लागत नाही. तो तुमच्या दिशेने चमत्कार पाठवतो, आशीर्वाद पाठवतो आणि ते तुम्ही आनंदाने स्वीकार करावे अशी त्याची इच्छा आहे. जर तुम्ही देवाच्या इच्छेशी संलग्न आहात तर आताच होय देवा, मी तुझ्या इच्छेशी संलग्न आहे. मला चमत्कार पाठवा, मला आशीर्वाद पाठवा. कारण तुम्ही ते स्वीकारल्यास तुमचे जीवन पुढे जाईल. तुमच्या शक्यता आनंदाने भरल्या जातील. तुम्ही तुमच्या इच्छा व्यक्त करू शकता, त्या ब्रह्मांडात जातील आणि त्या देवापर्यंत पोहोचवल्या जातील. तुमची इच्छा आज प्रगट करा आणि ती लवकरच पूर्ण होईल यावर विश्वास ठेवा. स्वामी शक्ती महान आहे. स्वामींचे कार्य अफाट अनंत ऊर्जेने भरलेले आहे. स्वामी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात, आनंदात, तुमच्या सहकुटुंबाला आनंदात ठेवत. ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.